नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळी सकाळी थेट डोंबिवलीतून स्वागत आहे। काल 31 डिसेंबर होता 2024 आणि आज 1 जानेवारी आहे 2025। नवीन वर्षात इंग्रजी नवीन वर्षात सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं स्वागत सुद्धा। ही माझी आत्या आहे, सख्खी वाटत नसली तरी, आणि बाबूची आई, बाबू जगताप तेजस त्याची आई। सो दीदीची एक मैत्रीण आहे ज्या छान जेवण बनवतात। ॲक्च्युली दीदी माझी दुसरी आत्या, तिसरी आत्या, माझी आजी, आमची आई, आमची सगळी फॅमिली जेवण छान बनवते। पण आता दीदीची मैत्रीण, काय नाव त्यांचं? मानसी देशमुख। ओके, त्या काय करतात? माझ्या ऑर्डर्स वगैरे घेतात, जेवणाची ऑर्डर वगैरे घेतात त्या। तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर वगैरे देईन मी, तुम्हाला कधी काही ऑर्डर करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकता। त्यांच्याकडे खास चाललो आहे, त्यांनी मला आमंत्रण दिलं आहे की आमच्या घरी या आणि मी जेवण कसं करते ते बघा, एकदा आमच्या हातचं चाकून बघा। सो 1 जानेवारी आहे, बुधवार आहे, पहिल्या दिवशी नॉनव्हेज खायचं आहे वर्षाच्या, म्हणजे वर्षभर नॉनव्हेज खात राहील। सो अशी संधी मी सोडणार नव्हतो। सो आता दीदीसोबत चाललो तर आहे, निघालो आहे। मला ॲक्च्युली लेट झालं आहे, मी त्यांना टाईम दिलेला 10चा आणि मी निघालोच 11 11:30 आहे। हे काय? मीठा समोसा पहिल्यांदा बघितलं काय ते वेगळं। ओके मंडळी, आम्ही आता पोहोचलोय नांदिवलीमध्ये आणि पाहुण्यांकडे जायचं तर रिकाम्या हाताने जायचं नसतं। सो थोडंसं काहीतरी घेतलंय दीदीने आमच्या। इथून हार्डली आम्हाला 1 मिनिट लागेल त्यांच्याकडे पोहोचायला। हॅलो, नमस्कार। बापरे, हॅलो, अरे बापरे, थँक्यू। एवढी गरज नव्हती पण नमस्कार। धन्यवाद, छोटीशी भेट आल्याबद्दल। हो, खरंच एवढी थँक्यू सो मच। सॉरी मी लेट झालो। बरं झालं मला वेळ मिळाला। एवढी धावपळ होती की मला वेळ मिळाला। हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर, म्हणते तुम्हाला हॅपी न्यू इयर। मला नाही केलं तर तुला काय? ओके, सो आता आपण थोडक्यात ओळख करून घेऊया। सगळ्यात आधी तर ही माझी सख्खी आत्या, आच्या आत्या, ही माझी बारकी आत्या, जिला तुम्ही सगळे ओळखता। आता तुमचं नाव कसं? माझं नाव परेश देशमुख। ओके, काय? मिसेस मानसी देशमुख। हॅलो, या मी वैशाली देशमुख। ही माझी छोटी बहीण। अच्छा, ही मॉडर्न आई ह्या नावाने आपलं युट्यूब चॅनल चालवते आणि मी मानसीज कुकिंग स्टोरीज म्हणून मी चालवते। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी माझं चॅनल मॉनिटराईज झालं। अरे वा वा वा, अभिनंदन। थँक्यू थँक्यू थँक्यू। आणि मला करून देणारा सगळा सपोर्ट हा, म्हणजे इन शॉर्ट आमचा बाबू जगताप आहे, ती नेहमी सांगते। ओके, सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि धन्यवाद, तुम्ही इतका छान पाहुणचार केलात। आणि हे सगळं क्रेडिट माझ्या 2 आत्यांना जातं, त्यांनी बोलवलं। आणि स्वामींची माणसं स्वामींकडे बरोबर पोहोचतात। आम्ही कसे भेटलो, एक ऋणानुबंध होता। येस येस, म्हणजे मोठी बहीण बारकी बहीण, मोठी बहीण बारकी बहीण, कॉम्बिनेशन सेट आहे। ही माई, मी माई, आणि अक्का आणि माझी मोठी बहीण अक्का। आमची ताई आहे। चला, गप्पा होत राहतील थोडा वेळ। आता बसतो। काय म्हणलं? हे आहे चिकन पॅटीस, चिकन किमा पॅटीस। ओके, आणि हे आहे कोलंबी प्रॉन्स पॅटीस। ही माझी स्पेशालिटी आहे आणि डोंबिवलीमध्ये मी ह्याच्यासाठी फेमस आहे। मी कोळंबी पॅटीस कधी ट्राय नाही केलंय, म्हणजे ऐकलं पण नाही, आता पहिल्यांदाच बघतोय, खाऊन सांगेन नक्की कसं आहे। थँक्यू सो मच, मला खूप भूक लागलेली। ओके, सो या ताईने आपल्याला चिकन पॅटीस आणि हे प्रॉन्स पॅटीस दिले। सगळ्यात आधी तर चिकनच ट्राय करतो।
छान आहे, असं कळत नाही की चिकन खातो. ऍक्च्युली मी मटनचे पण करते आणि कॉर्नचीज पॅटीस. ओके ओके. 3-4 प्रकारचे असतात आणि आम्ही झोमॅटो ही शिकते काय? शिकली. वा, आता हे कोळंबी ट्राय करतो. हे पण छान आहे, हे पण कळत नाही की कोळंबी खातो, पण आता जरा टेस्ट लागली कोळंबीची. दोन्ही खूप छान आहे. गरम गरम असतं तर अजून मजा झाली. ऍक्च्युली गरम तुम्ही अडकलात ना तर कुठे आम्हाला ट्रॅफिक मिळाली. तरी आम्ही बरेच टाइम वाट बघून आलो. तर मंडळी पाहुणचार घेऊन झालाय आणि आता ताईंनी सगळी तयारी करून ठेवली आहे, जे काही आज रेसिपी करणार आहेत त्या. तर सगळ्यात आधी हे विचारेन की काय बनवते आज? मी आज तुमच्यासाठी खास पापलेट फ्राय बनवते, जे की आमचे सीकेपी स्टाईलचं आहे. सीकेपी स्टाईल? सीकेपी स्टाईल म्हणजे सीकेपी म्हणजे आम्ही चांद्रसेनीय काय असतं प्रभू, आम्ही फिश तुमच्यासारखेच भरपूर फिश खातो आम्ही पण. तर आम्ही काय करतो, आता आपलं फिश जे आहे याला आम्ही वाटण लावून हे फ्राय करतो. वाटण लावून? हा, म्हणजे आपल्याकडे नॉर्मली रवा फ्राय वगैरे असं असतं ना, तर तसं नसतं. आम्ही याला मसाला लावतो, म्हणजे कोथिंबीर, मिरची, सुकं खोबरं, चिंच आणि लसूण ह्याचं वाटण लावून. मग ते सुकं खोबरं भाजता का तुम्ही? नाही, काहीच नाही. कच्च. कोथिंबीर, मिरची, सुकं खोबरं. हा, आणि मग तिखट, हळद, मीठ, वॉटेवर जे आपले मसाले असतात ते सगळे ऍड करून आता तेलावर लसूण घालून मग पुन्हा त्याच्यात हे फक्त फ्राय करणार. अतिशय टेस्टी लागतात खायला. आता तुम्ही सांगताच म्हणून आपल्याकडे आपल्या घरी कसं हिरवं वाटण आपण करतो, त्याच्यात नारळाचं खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे धणे, तसं ते वाटण करून त्या ह्याला लावून डायरेक्ट फ्राय करतात. आपण पीठ वगैरे लावतो ना तांदळाचं, तसं ते काहीच नाही लावत. म्हणजे आपण जसं तवा फ्राय म्हणतो, रवा फ्राय नाही, तवा फ्राय त्या टाईप. हा, चिंच आपल्या म्हणजे कोकम, आपल्या कोकणामध्ये ना कोकम घालतो ना आपण, तर आम्ही इकडे चिंच वापरतो. तुम्ही कुठले? आम्ही पण कोकणातलेच, पण आम्ही इथे तुम्ही त्या कोकणातले ना, आम्ही इथे रायगड जिल्ह्यात. हा, बायकोकडचे माझ्या. हा, तुमचं गाव आमचं एकच आहे ते. तुम्ही तिकडे वैत्याची वाडी ना? वैतावाडी. आम्ही पाली उनेरे. अच्छा, पाली उनेरे. हा, उनेरे पाली. हे बघा, हे असा आम्ही याला मसाला लावलेला असतो, हा फक्त फ्राय करतो. तर हे किती वेळ लागतं असं शिजायला? जास्त वेळ नाही लागत, एक 5 ते 7 मिनिटं. 5-7 मिनिटं. आणि लसूण का टाकली फ्लेवर यायला? हा, फ्लेवर यायला. म्हणजे कोणी टाकतात, कोणी नाही टाकत, पण मी टाकते, माझ्या मुलांना आवडतं. तर मग माशाला हिवसपणा नाही येत? आंबट घातले ना, चिंच घातली आपण. चिंच घातले. ओके. बघू, मी कधी ट्राय नाही केलंय. आता थोड्या वेळाने झालं की खाऊन सांगेन कसं झालं. हो, पॅटीस तर तुम्ही खाल्ले की नाही? पॅटीस छान होते. हा, मग ते फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, मग फर्स्ट इम्प्रेशन चांगलं होतं. शेवटा घाबरू नको. नाही, अजिबात नाही, तेवढी गॅरंटी आहे माझी. तर मंडळी, आता आपण थोड्या वेळापूर्वी ते ताईंना बघितलं, त्यांनी आपल्याला छान पॉपलेट भाजून दाखवले आणि खरंच खूप छान झालेले. सो आता नेक्स्ट रेसिपी आहे आमच्या आत्याची, ही आमची सख्खी मोठी आत्या. नमस्ते. आपण 1-2 वेळा व्हिडिओ केलाय ना? चुलीवर केलेली वाटतं, आणि एकदा आळू केलेलं. ओके, कशी आहेस? बरी आहेस? बरी आहे, नमस्ते. बरा सगळा? हा, माझा भाचा अनिकेत रासम. ओके, तो आज इकडे आलाय, आम्ही रेसिपी दाखवतोय. आज बोंबलाची कढी दाखवतोय, त्याच्यासाठी मी तेल टाकते थोडं. ओके. बेसिकली आपण नेहमी बोंबील फ्राय बघितलं, आता बोंबलाची कढी कशी करतात, बोंबलाचा कालवण, आणि ते पण हिरवं, ते बघूया. सो आत्यानं आमच्या तेल घातल्यानंतर हा कढईत हाय थोडंच घातलंय, त्यांना तेल जास्त नाही आवडत, आपल्याला आवडते. ही थोडी लसूण टाकते. हा, लसणीच्या 3-4 पाकळ्या घातल्यात आणि थोडासा कढीपत्ता. ओके, थोडस ते लाल होऊन देऊया. हा, मी सांगायला विसरलो, माझी आत्या खेडची आहे. खेडला कुठलं गाव म्हणालीस? किल्लेमाची. कुठला गड आहे तो? हिरापालगड. अच्छा, हिरापालगड. मग आता तुम्ही जातालाच का होळी? हो, जाणार ना. कुठल्या देवीची पालखी असते ती? कोटेश्वरी. कोटेश्वरी.
रामदास कदमांचे तुम्ही हे ना भाऊ पण? हो, दीर लागतात. ओके. एवढ्या गप्पा मारायचं कारण इतकंच आहे, लसूण अजून हे नाही लाल नाही झाली. थोडं जास्त नाही, रंगासाठी. हा, रंगासाठी. ओके. म्हणजे हिरवा लाल असा रंग दिसेल. आणि माझी ताई हिंग टाकते सगळ्या जेवणात. ओके. म्हणून मी हिंग टाकते, आपण नाही टाकत. आता मी हे वाटण घालते त्याच्यात. तुझ्या वाटणात काय काय? या वाटणामध्ये खोबरं आहे, कांदा आहे, ओके, आलं लसूण आहे, हिरवी मिरची आहे, आणि थोडी कोथिंबीर आहे. म्हणजे तिखटपणा आपल्या हातात आहे हिरवी मिरची वापरून. हा, कांदा खोबरं कच्चच ना? हो, कच्च. मच्छीला आपण स्वतः कच्च भाजून नाही घेत, कारण फोडणीच्या वेळी आपण ते भाजलं जातो. ओल्या बोंबलाची कढी. मी पाणी मग यात आंबटपणा कसा ऍडजस्ट करायचा? आहे, कोकम घालणार ना आपला. अच्छा, कोकम घालणार आपण. आता आपण पाणी टाकूया. ओके. सो छान वाटण परतून घ्यायचं आणि मग आपल्याला हवी तितकी ग्रेव्ही पातळ त्यानंतर जाड ऍडजस्ट करायची. अजून दे. शक्यतो थोडी घट्टच ठेवतात ना? हो, घट्टच ठेवतात. सो हाताने पाणी ऍडजस्ट केलंय आणि आता चवीप्रमाणे मीठ घालते. थोडासा कड यायला लागला की कदाचित आपण यात कोकम घालू. कड आल्यावर घालायची कोकम की? कड आल्यावर घालू. अजून घाल पाणी. आणि मसाला घातल्यामुळे थोडा रंगात फेरफार आहे, म्हणजे वरून लालसर आणि आतून पिवळसर. हे काय घातलं? हे आलं घातलंय. ओके. त्यांनी वाटलं नव्हतं ना. हा, आलं घालायला विसरली ती. कळ येऊ दे. आता कोकमत घातली, थोडं ढवळून घेईल आणि त्यानंतर जरा चांगला कड आला की मग हे ओले बोंबील आहेत, ज्याला तिने काय लिंबाचा रस लावला? नाही, काय नाही लावलंय, काहीच नाही. मीठ लावलंय जरा, मीठ घालून ठेवलं आणि मासे स्वच्छ धुवून पीस करून घेतले. पीस करून ठेवलं. सो बोंबील अगदीच शिजायला हलका असतो, एकदम साधारण मासा आहे, साधारण हलके आहे. तर मंडळी आता कालना किलो कड आणि आता माशांची बारी. मी बोंबील घालते. आणि आता त्या ओले बोंबील सगळे कालवणात घालते शिजण्यासाठी. मला शक्यतो बोंबील वगैरे फ्राय मध्येच आवडतात, मी सारातलं मासं खात नाही कधी. पण बरेच जण, माझी आई वगैरे आवडीने खाते. ओके. चला, आत्या जरी खेडची असली तरी पद्धत आमच्या कणकवलीचीच आहे. अरे मी कणकवलीतच काय सांगू तुला. आमच्याकडे नाही काय खात आंबट. नाही ना? जवळ्यात सुद्धा नाही काय खात. काय बोलते? खेडला म्हणजे बरोबर, त्यांच्याकडे ना. तुमच्याकडे कसं देवगडला, त्यांच्याकडे नाही. आमच्याकडे म्हटल्यावर आता माझ्याच घरी असणार ना, सासरी. थोडस गार्निशिंग म्हणून वरून आपण कोथिंबीर शिजवली तरी चालते. होय. आणि थोडासा कच्चा कढीपत्ता घातला तर थोडासा वेगळा फ्लेवर येतो या आमच्याकडचा. हो हो. दे तिच्याकडे, टाकू दे तिला. आवडता काय? कोण? तू? तू आवडला मासे? माशांचं नाही विचार येते. अच्छा. मंडळी, तर ताईंच्या हातचे पॉपलेट फ्राय रेडी आहेत. थोडी युनिक पद्धत आहे, मी असं कधी बघितलं नव्हतं की ओल्या वाटणात पण मासा भरला जातोय. आणि हे काय आपलं रेग्युलर आहे, घरचं आहे आणि आमच्या आईची फेवरेट डिश आहे. सो मला माहिती आहे हे कसं होतं, पण वेगळं काहीतरी बघण्याची संधी आज मिळाली या सगळ्यांमुळे. आणि आता टेस्ट करण्याची पण संधी माझ्याकडेच आहे. एक 2-3 मिनटात मी टेस्ट करेन आणि सांगेन हे कसं झालं. दिसतं तर छान आहे, असायला पण छानच हवं, कारण कॉन्फिडन्स छान होता. दोन्ही डिश रेडी आहेत आणि पुढ्यात इल्ल्याला पहिल्या वर्षाचा पहिलो दिवस आणि हातात मच्छीचं ताट, यापेक्षा वेगळं काय असू शकतं सुख. सो सगळ्यात आधी वातेचा मान आणि त्यांनी केलेलं हे पापलेट. सो खाऊन सांगतो. आंबट पण आहे, छान आहे. चिंचेचा जसं सांगितलं, चिंच घातलं आहे त्याचा आंबटपणा आला आहे. खोबऱ्यामुळे एक युनिक टेस्ट आली आहे. दरवेळी आपण मसाला करून खातो, यावेळी काहीतरी
वेगळं होतं आणि खरंच खूप छान आहे. अजून एकदा खातो. आणि आमच्या आत्याने केले, आत्याचं मान. हे छान असायलाच पाहिजे होतं कारण आत्याने केलंय. हे आजच्या लढाईमध्ये ह्या जिंकल्या. हा माझा आवडता पदार्थ नाही, मला तळलेलंच खायला आवडतं. मी सारातला मासा कधीच नाही खात आणि हे सार तर मी डेफिनेटली नाही खात. आम्ही ते लालवाला आपलं टिकला विकला. आमच्या आईसाठी मी परत टेस्ट केलंय. पण लसूण टेस्ट करून बघा. ओके, मला आवडेल. छान आहे. हे ताट घेऊन आता मी ट्रेन मध्ये बसतो. तुम्हाला पॅक करून देणार आहे कारण आपला येणारा बाबू पण खाणार, त्याच्यासाठी हे पॅकिंग होणार आहे. थँक्यू सो मच. आणि प्रॉपर झोमॅटोची ऑर्डर घेतात त्यामुळे त्यांच्याकडे अशी पॅकिंग रेडीच असते. आणि तुम्हाला पण असं काही खायचं असेल ह्यांच्या हातचं, माझ्या आत्याच्या हातचं, तर तुम्ही कसं मागू शकता, कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे ह्या ताईंचा आणि माझ्या आत्याचा, त्या एक आत्याचं. तुम्हाला कधीही नॉनव्हेज खावंसं वाटलं, मोदक खावेसे वाटले, इवन व्हेजमध्ये काही युनिक ट्राय करायचं असेल तर तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकता. फक्त डोंबिवलीसाठी मर्यादित आहेत सध्या तरी, इन फ्युचर बघू. चला तर सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू पार्सलसाठी. थँक्यू, छान वाटलं. थँक्यू. आता पुन्हा छान जेवायला या. मी म्हटलं असे आता येऊ नका म्हणते. असे येऊ नका, प्रॉपर जेवायला छानपैकी. येस येस. आमची कोलंबीची खिचडी खूप छान असते, मी तुम्हाला करून खायला घालेन, जी नारळाच्या दुधासोबत केली जाते किंवा वाढली जाते. आणि त्याच्याबरोबर सुरमईच्या तुकड्या. तर तुम्ही या. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरभरून यश मिळू दे आणि तुम्ही सगळे असेच एकत्र मोठे व्हा. एकीचं वळ खूप मोठं असतं. आणि थँक्यू सो मच. तुम्हाला पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुमचा जो मुलगा आयर्लंडला, त्यालाही त्याच्याशी गप्पा मारून छान वाटलं. सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. थँक्यू. चलो. ओके मंडळी, तर हा असा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण छानशी अशी माशांची रेसिपी बघितली. वर्षाचा पहिला दिवस सेलिब्रेट केला. वर्षाचा दुसरा दिवस पण आम्ही सेलिब्रेट केला, ते म्हणजे मठात गेलोय. कारण तो वर्षाचा पहिला आणि महिन्याचा पहिला गुरुवार होता. सो स्वामींच्या मठात गेलेलो, खूप भजन वगैरे केलं, महाप्रसादाचा लाभ घेतला. सो ते सगळं शूट केलंय. पण सगळ्यात आधी पहिल्या दिवसाचा ब्लॉग अपलोड करूया म्हटलं. बाकी उद्याचा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा बघायला भेटेलच. आणि लवकर मी गावी पण जाणार आहे. भात बरडतो, भाताची ऑर्डर द्यावाला सगळ्यांनी पटापट. आता ह्या 5-6 दिवसात गावी जाऊन यायचा माझा प्लॅन आहे. सो आता पुरता इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही ऑर्डर्स वगैरे द्यायचे असले डिस्क्रिप्शनमध्ये तर ताईंचा आणि माझ्या आत्यांचा नंबर आहे, डोंबिवलीकर, नक्की ऑर्डर द्या. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सैन राहा.